लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अरे कोण चर्चा करायला मागतोय आणि कोणाबरोबर? अहो महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यांनीच महिलांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत केले ना. पवारसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते, काँग्रेस पक्षाचे नेते होते, 33% आरक्षण त्यांनी आणलं. शिवसेनेसारख्या पक्षांनी आरक्षण नसताना पण किशोरीताई असतील, स्नेहलताई असतील, अनेकांना महिलांना आरक्षण नसताना पण महापौर करण्याचं काम केलं. राज्यसभेचे सदस्य आम्ही महिलांना देण्याचं काम केलं. महिलाच्या बिलाच्या माध्यमातून बेकायदेशीर रीतीने घटनाबाह्य वेगळ्या पद्धतीने डिलिमिटेशनचा जो प्रस्ताव आणला होता त्याला विरोध करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर महिला आरक्षणाचा बिल 2023लाच मंजूर झालेलं आहे. एवढंच जर त्यांना आज या महिलांच्याबद्दल आपुलकी जर वाटत होती तर 24ला का नाही निर्णय घेतला तुम्ही? आहे ते याच्यावरती 33%चा. नंतर तुम्ही सीटचा प्रस्ताव ठेवू शकला असता. एवढंच तुम्हाला जर बिलच्याबद्दल गांभीर्य होती, का नाही विरोधी पक्षाला एकत्रित केलं? बिल टेबल केल्यानंतर या गोष्टी सर्व समोर आल्या आणि त्यांना माहीत होतं की त्यांच्याकडे 2/3 बहुमत नाही आहे. असं असताना पण फक्त इव्हेंट करायचं, नवीन होऊन एक वातावरण निर्मिती करण्याचं काम करायचं. कारण त्यांना हे कळून चुकलेलं आहे की अबकी बार 400 पारचा नारा संपला, आता काय करायचं? मग 800 सीट करायची म्हणजे 400 तरी होतील, असं ते स्वप्न पाळण्याचं काम करतात. मला असं वाटते की त्यातून त्यांचा खऱ्या अर्थाने मुखवटा या देशामध्ये आज देशासमोर आलेले, लोकांसमोर आलेले, महिलांसमोर आलेले आहे आणि भविष्य काळामध्ये त्याचं चोख उत्तर त्या व्यासपीठावरती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. परंतु आज दुर्दैव असं आहे की सत्तेतलेच असलेले आमदार, मंत्री आणि सर्व असलेले महापौर हे आंदोलन करत आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तर सरकारच्या विरुद्धच घोषणा देण्याचं काम महानगरपालिकेचे काढले आहे. या सरकारचा करायचं काय? खाली डोकं वरफ आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. त्यांनी खरं मनातल्या ज्या भावना व्यक्त केल्या ह्याच्यातून ते स्पष्ट होतं की इव्हेंट चाललेलं आहे, एक इव्हेंट करायचा प्रयत्न होतो आहे. कारण त्यांना हे बिल मंजूर होणार नाही हे माहीत होतं. अगोदर पण देखील 1 महिना अगोदर नारी शक्तीच्या नावाखाली वातावरण निर्मिती केली. आता बिल पारित झालं नाही तर नारी विरुद्ध आम्ही विपक्ष आहोत असं दाखवण्याचं काम जे दुर्दैवाने होतं आहे. मला असं वाटते माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना सुप्रियाताईंनी सांगितलेले आहेत की मी डिबेटला बसायला तयार आहेत, मुख्यमंत्र्यांनी यावं. योगायोगाने सुनेत्राताईंच्या प्रचाराला ते एकत्रित येतील अशी अपेक्षा आहे. त्यावेळी एकमेकांशी चर्चा करून लोकांसमोर हे वस्तुस्थिती त्यांनी मांडावी यावी. अजितदादा यांना अपघात निधनानंतर 2 ते 3 महिने उरले. आतापर्यंत सीबीआयकडे जी आहे ही केस आहे ती वर्ग करण्यात आहे. खंत देखील रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेत्याचा अपघात होतो परंतु सरकार जे आहे ती गांभीर्याने दाखवत नाही. 100% त्यांचं म्हणणं खरं आहे. कारण विधिमंडळामध्ये त्या नेत्याच्याबद्दल चर्चा होऊ नये. शेवटपर्यंत आम्ही मागणी करतो विरोधी पक्ष म्हणून घेऊन की तुम्ही निमान चर्चा घडवा ना. योग्य अयोग्य ज्या गोष्टी आहेत ते समोर येऊ द्या लोकांच्या, पण ती चर्चा देखील घडवण्याचं काम या सरकारने केलं नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी डाळ शिजते, कुठेतरी काहीतरी याच्यामध्ये वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न होतो आहे का. 0 FIR बँगलोरला होते आणि आता महाराष्ट्र शासनाने किंवा प्रशासनाने तो 0 FIR पण आता कन्सिडर केलेला आहे याच्यामध्ये. मग का नाही ही FIR इकडे होऊ शकली? का नाही ह्याच्यातल्या ज्या गोष्टी मिटकरी असतील, रोहित पवार असतील, त्यांच्या पक्षातले असतील, आम्ही असो, हे जे मांडतोय लोकांसमोर, का नाही ती वस्तुस्थिती लोकांसमोर आणतायत? याचा अर्थच असा आहे की त्यांना वस्तुस्थितीपासून लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काळा बाजार सुरू झाला आहे, ज्यामध्ये दर्शन घेण्यासाठी जे आहे ते स्थानिक दुकानांमध्ये जाणारे QR कोडवरती पैसे पाठवणं, त्याच्यानंतर VIP पद्धतीने जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते दर्शन घडवते. या सर्व बाबतीतली संबंधित प्रशासनांना आम्ही देखील दखल घ्यावी अशी म्हणून विनंती केली होती, आग्रह केली होती. हा पूर्ण प्रश्न आम्ही विधान परिषदमध्ये मांडणार आहोत. कारण VIP कल्चर तुम्ही बघितलं असेल की भीमाशंकरमध्ये दुबेला VIP दर्शन, मंदिर बंद असताना कोण लागून गेला? निशिकांत दुबे. आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोक लाईन लावून दर्शन घ्या, त्याला मिळत नाही. मात्र पैशांनी दर्शन विकलं जात असेल तर मला असं वाटते हे हिंदू राज्य म्हणून म्हणणारी जी लोक आहेत त्यांच्या तोंडावरती चपराक आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सीट वाढवण्याचं या ठिकाणी जे छोटे राज्य आहे त्याला कुठेतरी संपवण्याचं काम जो आहे तो सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा अबकी बार 400 पारचा नारा हा फोल ठरलेला आहे. म्हणूनच 2023ला बिल पारित असताना पण त्यांनी आरक्षण का लागू केलं नाही 24चा? डिलिमिटेशनची सेन्सेक्स चालली आहे, जनगणना आता सुरू आहे.
जनगणना सुरू व्हायच्या अगोदरच हे कोण ब्रह्मदेव लागून गेलेले आहेत की ते सांगतायत की हे जे एवढे सीट्स वाढतील ते जे एवढे सीट्स वाढतील. सेन्सेक्सचं होऊ द्या ना. मग सेन्सेक्स 2011चा सेन्सेक्सचा आधार धरायची काय गरज आहे? 2011च्या नंतर 2026 एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. ते न करता जाणून बुजून आपली कशी सत्ता परत आणता येईल, कारण त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आता लोकांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे काय राहिलं नाही आहे. आणि म्हणून या डिलिमिटेशनच्या नावाखाली जो घाट घातण्याचं काम त्यांनी केलं होतं त्याला रोखण्याचं काम विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सर्वांनी केलेलं आहे. नारी शक्ती वंदन मोर्चा जो आज काढला जातोय, खरं तर तो वरळीतून आहे, जाणीवपूर्वक कुठेतरी काढला जातोय का? कारण मुख्यमंत्री देखील कालच मला असं वाटतं त्यांनी बोध घेतलं पाहिजे. काल महानगरपालिका पुणेमध्ये या सरकारचं करायचं काय, खाली डोका वर पाय, त्यांना बोलल्यामुळे ते आता जागे झालेले दिसत आहेत आणि वरळीतून त्यांनी सुरुवात करतायत. चांगली गोष्ट आहे. माझी विनंती राहणार आहे की वरळीमध्येच सुप्रियाताईंनी त्यांना जे आव्हान केलेलं आहे ते डिबेट त्यांनी डोममध्ये करावं. त्याचं आयोजन नियोजन मी करायला तयार आहेत. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती काय आणि त्यांनी काय केलं आहे, आत्तापर्यंत आम्ही काय केलेलं आहे आणि हे कसं खोटारडेपणा चाललेलं आहे हे लोकांसमोर आपण त्याच्यातली चर्चा करायला आम्ही तयार आहोत. शेवटच्या प्रश्न ज्या पद्धतीने महिला आरक्षण बिल केंद्रामध्ये नामंजूर झालेलं आहे, परंतु तुमच्याच गटातले माजी खासदार प्रियंका चतुर्वेदींनी याला कुठेतरी विरोध दर्शवलेला आहे आणि सांगितलं की ज्या महिलांचं स्वप्न होतं की ते खासदार होणार, आमदार होणार, त्यांच्याच वरती कुठेतरी घात घालण्याचं काम आहे तो या ठिकाणी. आणि आता त्या सभागृहामध्ये नसल्यामुळे त्यांना हे बिल काय हे त्यांना कदाचित माहिती झालं नसेल. मला असं वाटते आता त्यांना बिलची कॉपी आम्ही नक्की पाठवू. त्याच्यातली जी वस्तुस्थिती आहे ती पण त्यांना सांगण्याचं काम आम्ही करू. त्याला कारण असं आहे की 2023ला हे बिल पारित झालेलं आहे. आरक्षण लागायचं असेल तर त्याला कुठचंही बंधन नाही आहे. आताही देखील केंद्र सरकार एका नोटिफिकेशन निघालेलं आहे. फक्त एक अत्यादेश काढून घेऊन हे लागू, तो विधानसभा आणि विधान परिषद किंवा बाय इलेक्शन असतील किंवा नगरपालिका तर महानगरपालिकेमध्ये आहेतच आहे, तर लोकसभेमध्ये पण ते करू शकतील. त्यांना काहीच हरकत नाही. नहीं, मुझे लगता है कि उनके पास पूरी जानकारी नहीं रही होगी क्योंकि बिल पारित तो 2023 को है. वो हमारे बड़े नेता रही है और एक सक्षम नेता रही है, उसके बारे में कोई दोहरा नहीं है. मुझे लगता है कि उसकी और जानकारी उन्होंने लेनी जरूरी है और वो दी जाएगी. और जैसे मैंने कहा कि 2023 को ही बिल पारित हुआ है तो 2024 में भी लागू कर सकते थे. हमारा एक ही कहना था कि डिलिमिटेशन का जो सेंसेक्स की अब चर्चा हो रही है, सेंसेक्स अब जारी किया जा रहा है, ये सेंसेक्स पूरा होने के तक के डायरेक्ट डिलिमिटेशन करने वाले ये कौन ब्रह्मदेव है? वो कहते हैं कि हम साउथ को इतना दे देंगे, नॉर्थ को इतना देंगे. अरे बाबा, ये घटनात्मक जो मिला हुआ अधिकार है. सेंसेक्स की पूरी जनगणना होने दीजिए. ओबीसी की जनगणना होनी बाकी है. उसमें सब स्पष्टता आने के बाद आपने वो बिल लाना चाहिए था. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.